जालना येथे आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। ते आम्हाला मिळावं, ते आम्हाला संविधानात दिलेलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करून द्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आणि माझे बाबा 8 दिवसापासून उपोषण करतायत। जसे ते ठणठणीत घरून निघाले होते तसेच आम्हाला ते घरी वापस पाहिजे। जर त्यांना काहीही झालं तर हा पूर्ण धनगर समाज त्यांचा काय प्रतिक्रिया राहील, काय त्यांचा आक्रोश राहील याचा सरकार विचार सुद्धा करू शकत नाही। आम्ही आता गांधी चमन पासून वापस जिथे उपोषणाचं स्थळ आहे तिथपर्यंत जाणार आहोत। लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव जालना इथे एसटी आरक्षणासाठी आलेले आहेत आणि आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे गेले 8 दिवस झाले प्राणांतिक उपोषण करतात, पण हे सरकारने आणखीपर्यंत या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही। उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाही, कोणीही मंत्री किंवा संत्री इथं आलेले नाही, तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम आम्हाला सांगायचं आहे की 2014ला फडणवीस साहेब जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीने, त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ। अशा 100 पेक्षा जास्त कॅबिनेट झाल्या तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही। त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली करण्याची ताकद आहे धनगरांमध्ये। आणि आज आमचा इशारा मोर्चा असणार आहे। फडणवीस सरकारने आज आम्हाला जीआर नाही दिला तर आम्ही सरकारला एक गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्रातील तमाम पिवळं वादळ या भाजपच्या आणि महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत अजितदादा आणि शिंदे साहेब यांना इशारा देऊ इच्छितो। आज आमचा निर्णय होणार आहे। दीपक भाऊ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने धनगर समाजाची दिशा ठरणार आहे। कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय, जालनामध्ये किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं, पण सरकार इथं पायगडा घालतं। मुख्यमंत्री येतात उपोषणाच्या ठिकाणी, मग एका मराठा समाजासाठी जर मुख्यमंत्री येऊ शकतात जरांगेसाठी, तर मग संविधानिक पद्धतीने मागणी करणाऱ्या आमच्या दीपक भाऊसाठी मुख्यमंत्री कधी येणार? हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे। तुम्ही जर मुख्यमंत्री इथे नाही आले तर आम्ही कोणीही इथून उठणार नाही, आम्ही जालना सोडणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी इथं आलं पाहिजे ही आमची मागणी आहे। 8 दिवस झाले सरकार दखल घेत नाही, कारण सरकार जातीवादी आहे। सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या, आईवरून शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करतं, कारण ते त्यांचे जावई आहेत।